श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या आवडतीचा दिवस लवकर जवळ आलेला आहे, तो म्हणजे दत्त जयंती. येणाऱ्या 26 तारखेला मंगळवारी दत्त जयंती आहे. आपल्याला खूप सारी अशा सेवा करायच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या, आपल्या दत्त महाराजांच्या सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही 21 दिवसाची ही सेवा करा. अत्यंत प्रभावी सेवा आहे आपल्या स्वामी महाराजांची. पण अशा काही महिला आहेत की त्यांना 21 दिवसाची ही सेवा होत नाही. त्यांना काही बरेच प्रॉब्लेम असतात, काही जॉबला जातात, त्यामुळे 21 दिवस त्यांची सेवा करणं शक्य नसते, किंवा काहींना म्हणजे अडचणी असतात, मासिक धर्म आलेला असतो, त्यामुळे ही सेवा त्यांच्या हातून होत नाही. तर त्यांनी काय करावी? तर त्यांनी 11 दिवसाची ही सेवा करायची आहे तुम्हाला. तर 11 दिवसाची सेवा कशी करावी? 11 दिवस म्हणजे 16 तारखेपासून 26 तारखेपर्यंत 11 दिवसाची ही सेवा तुम्हाला करायची आहे. म्हणजे सोपी सेवा आहे. खरं तर तुम्हाला ही सेवा केंद्रामध्ये करायला मिळाली किंवा संधी मिळाली, तशी तुमच्याच्यानं शक्य होत असेल केंद्रामध्ये जाऊन ही सेवा 11 दिवस करण्याची, तर तुम्ही निशंक मनाने करा. खरंच त्याचं फळ आपल्याला जास्त मिळतं. आणि जर ज्यांना शक्यच होत नाही की केंद्रामध्ये जाऊन ही सेवा करणं, त्यांनी नक्कीच आपल्या घरी करा. 11 दिवसाची सेवा आहे, अत्यंत सोपी आणि तुमच्या वेळेमध्ये बसेल अशी ही सेवा आहे. तर तुम्हाला सकाळी म्हणजे 11 दिवसाची सेवा कशी करायची आहे, त्याची फलप्राप्ती आपल्याला कशी भेटेल, जर तुम्ही संकल्पयुक्त जर करत असाल तर तुम्हाला नक्कीच नियम पाळणे गरजेचं आहे. कारण कोणतीही सेवा करायची असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा, त्याचबरोबर नियम देखील पाळणं आपल्याला गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त एखादी आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी जर सेवा करत असाल तर तसे नियम देखील पाळणं गरजेचं आहे आपल्याला. जर तुम्ही संकल्पयुक्त हे जर पारायण केलं 11 दिवसाचं, तर नक्कीच तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. अशक्य ही गोष्टी स्वामी आपल्या शक्य करतात. फक्त स्वामींना आपली भक्ती, जे श्रद्धेने आणि विश्वासपूर्ण स्वामीवर ठेवून जे भक्ती करतो, ते स्वामींना त्यांचे भक्त जास्त आवडतात. जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही खरंच नक्की ही सेवा केंद्रामध्ये जाऊन करा. त्याची फलप्राप्ती लवकरच मिळते आणि चांगली देखील मिळते आपल्याला. तर आपल्याला 11 दिवस काय सेवा करायची आहे? तर श्री स्वामी समर्थ चरित्रसारामृताचे या ग्रंथाचे पठण आपल्याला करायचे आहेत. 21 अध्याय आहेत. तर म्हणजे आपल्याला 11 दिवस दररोज 21 अध्याय वाचायचे आहेत. 1 ते 21 अध्याय आपल्याला दररोज घ्यायचे आहेत. असं तुम्हाला 11 दिवसाचं हे पारायण करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 11 माळी जप करायचा आहे दररोज, आणि एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. सिद्धिमंगल स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे, त्याचं पठण देखील तुम्हाला करायचं आहे. हे सर्व काही मंगल घडण्यासाठी ही प्रभावी सेवा आहे. जर तुम्ही या 11 दिवसाच्या पारायणामध्ये दररोज सिद्धिमंगल स्तोत्र जर पठण केलं तर नक्कीच तुमचं काही सर्व मंगल घडेल. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या तुमच्या मनातल्या ज्या काही सखोल मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही सेवा आहे 11 दिवसाची. तर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करा. जर नियम काय पाळायचे, तर नियम पाळणं म्हणजे मांसाहार या 11 दिवसामध्ये अजिबात करू नका. त्याचबरोबर दुसऱ्याचं पर अन्न खाऊ नका. जर तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण करत असाल तर नियम अटी पाळणं गरजेचं आहे. तर तुम्ही पर अन्न खाऊ नका. कधी कोणाच्या म्हणजे 11 दिवस कोणाच्या घरी जाऊ नका. आपल्या घरी पारायण चालू आहे तर आपल्या घरातच राहा. आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न ठेवा. सतत मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण करा, दत्त महाराजांचं नामस्मरण करा. या प्रकारे तुम्ही जर ही सेवा केली 11 दिवसाची तर खरंच तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतील. स्वामी महाराजचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सतत कायम राहील. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी 11 दिवसाची ही सेवा करा. अतिशय प्रभावी सेवा आहे. तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा नक्की सगळ्या पूर्ण होतील. ही सेवा करताना आपण जर संकल्पयुक्त केली, किंवा आपण आपल्या घरातल्या सुखासाठी किंवा आपल्या मुलासाठी, नवऱ्यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर म्हणजे घरात समाधानी राहण्यासाठी किंवा घरातलं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी काही ज्या काही तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्याच्यासाठी जर तुम्ही सेवा करत असाल तर संकल्पयुक्त सेवा करा. नियम पाळा, अटी पाळा, ब्रह्मचारी पाळणं गरजेचं आहे जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर या प्रकारे तुम्ही 11 दिवसाची सेवा करू शकतात आणि नक्की करा. मी देखील करणार आहे. मी 21 दिवसाची सेवा करणार आहे. तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही 11 दिवसाची सेवा नक्की करा. तर आपण पवित्र मनाने केलेली सेवा कधीच वाया जात नाही. त्याचं फळ आज न उद्या आपल्याला मिळतच असते. त्यामुळे आपल्या हातात काय, फक्त सेवा करणं, श्रद्धा आणि विश्वासपूर्ण शुद्ध अंतकरणाने सेवा करणं हेच आपल्या हातात आहे. त्याचं फळ आपल्याला देव नक्कीच देतो. लक्षात ठेवा की देवसुद्धा दुसरे दरवाजे उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही आपला. जर कधी तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा आहेत अडचणी तर घाबरून जाऊ नका. फक्त देवावर विश्वास ठेवा आणि आपण काय करता येईल, आपण फक्त सेवा करता
येईल, विश्वासाने आणि श्रद्धेने जर आपल्याला सेवा करता येते तर याच्या पलीकडची गोष्ट कोणतीच मोठी नाही आहे. तर आपण फक्त मोठ्या विश्वासाने आणि स्वामीवरती विश्वास ठेवून ही सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.